चला मैत्रिणींनो, आज आपण सुरळीच्या वड्या करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 1 वाटी दही घेतलं, 2 वाटी पाणी घेतलं आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि इथं लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट। याचं आपण आता मिश्रण बनवून घेऊ। आता 1 वाटी बेसन पीठ टाकलं, 1 वाटी दही टाकायचं। आता 1 वाटी दही टाकलं, मिरची, लसूण आणि अद्रक, चवीपुरतं मीठ। आता हे आपण मिक्सरला फिटून घेऊ। हे बघा, आता आपण मिश्रण फिटून घेतलेलं आहे, ते आता गाळून घेऊ चाळणीतून। आता गाळून घेतलं की मंद आचेवर शिजवून घ्यायचं आपलं। आता आपल्या सुरळीची वडी ना आपण पूर्ण शिजून घेतली, कडेला सुटूस्तर शिजून घेतली। आता ते आपण ताटामध्ये पसरून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण आता बेसन पीठ शिजून घेतलं आणि ते ताटाला पसरून घेतलं। आता त्याच्यावरती आपण खोबरं, तीळ, कोथिंबीर सगळं टाकून घेतलं। आता त्याच्या वड्या करू। अशा प्रकारे आपण वड्या तयार करून घेऊ राहिलो, गोल गोल करून घ्यायच्या। अशा प्रकारे वडी तयार झालेली आहे, खूप पातळ झालेली आहे, खूप छान झालं ते पीठ। अशा प्रकारे वडी केलेली आहे।